जगाचा मालक, माझा ब्रह्मांडाचा मालक. तर असा देव बळवमा. तर एक दिवस असा प्रसंग आला. सुरुपली गावामध्ये मामांची बकरी होती आणि सकाळची वेळ, सकाळी आरती झाली, प्रसाद घेतला आणि मामांच्या शेळ्या मेंढ्या घेऊन माझा देव बळवमा बकरी चारण्यासाठी निघाला. महिला मंडळ अजिबात बोलू नका, थोडं शांत बसा. सकाळची वेळ होती मंडळी, आरती झाली, प्रसाद घेतला आणि सगळे भक्त मंडळी मामांच्या शेळ्या मेंढ्या घेऊन चारायला निघून गेले. आणि माझा देव बाळोमा, स्वतः माझा देव बाळोमा बकऱ्यामध्ये होता. बकरी चारत असताना मंडळी रस्त्याच्या कडेनं बकरी चाललेली होती. पण अचानक एका गवताच्या शेतामध्ये सगळी बकरी गेली. आता थोडस गवत खाल्लं. एवढ्यात गवताचा मालक पळत पळत आला आणि माझ्या मामाला शिवीगाळ करू लागला. लक्षात घ्या, जगाच्या मालकाने शिव्या खाव्यात. जगाच्या मालकाने साक्षात भगवान शंकरानं शिव्या खाव्यात. अरे मामांना शिवीगाळ करू लागला. अरे मामाला शिव्या देत होता तो गवताचा मालक मंडळी, मामांना शिव्या देत होता. पण मामांनी एक शब्द सुद्धा बोलला नाही. माझा देव ऐका, बकरी घेतली आणि निघाला. मंडळी मामांची सेवेकरी मंडळी सांगत होते, अरे तुझं काय नुकसान झालं असेल, मी दुपटी तिपटीनं आम्ही भरून द्यायला तयार आहे. मामांना शिवी देणं, शिवीगाळ करणं चांगलं नाही, वाईट आहे. अरे शिव्या द्यायच्या आम्हाला द्या, काय मारायचं असेल आम्हाला द्या, आम्हाला मारा, पण मामाला एक शब्द सुद्धा बोलू नका. बघा एवढी लोक सांगत होते, पण त्याच्या बुद्धीमध्ये पालट झाला नाही. मामा बकरी घेऊन शांत निघून गेलं. लक्षात घ्यावा, शब्द लक्षात घ्या. मामांची बकरी, मामांच्या बकऱ्यांसाठी जर मामा शिव्या खात असेल तर मामांच्या बकऱ्यांवर किती जीव असेल लक्षात ठेवा. देवाचा शब्द ऐका, अरे बकरीच नसती तर मी या लोकांच्या हातामध्ये सापडलं नसतं. लक्षात ठेवा, शब्द ऐका, अरे बकरीच नसती तर मी या लोकांच्या हातामध्ये सापडलं नसतो. म्हणून सगळ्यात मोठी सेवा येते ती गावकऱ्यांच्या हातामध्ये. सगळ्यात मोठी तळावर कोणती सेवा असेल तर मामांच्या शेळ्या मेंढ्यांना पोटभर चारा देणं सगळ्यात मोठी सेवा. लक्षात ठेवा. आणि मामा सांगायचे, अरे ज्याच्या कोणाच्या शेताला माझ्या मेंढी माऊलीचं पाऊल लागल त्याचा उद्धार केल्याशिवाय हा बाळू धनगर राहणार नाही. अरे माझी बकरी जरी नुसती शेतातून फिरून गेली तर ते पिकायला लावतोय.